नमस्कार मित्रांनो. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सखी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये आल्यानंतर ती तिचे आणि तिच्या वडिलांसोबतचे जे फोटो असतात त्यांच्याकडे पाहत असते. आता हे फोटो पाहिल्यानंतर तिला पुन्हा एकदा वकील साहेबांनी तिच्या वडिलांची जी अट सांगितलेली असते लग्नाची, ती अट आठवते. आणि मग तिला तिच्या आईने आता तुला लग्न करावंच लागेल कारण ही तुझ्या बाबांची शेवटची इच्छा आहे. हे जे वाक्य म्हटलेलं असतं ते आठवतं आणि ती खूपच बेचैन होते. कारण तिला इतक्यामध्ये लग्न करायचं नसतं. तिच्या वडिलांची आणखीन एक इच्छा असते की तिने पोलीस व्हावं. पण तिच्या आईची ही इच्छा मुळीच नसते. आता सखी मनातच विचार करते, बाबांनी बनवलं असेल विल, पण आई का तयार झाली? तर इकडे दुसरीकडे परशुराम काका आणि मीनाक्षी काकी या दोघांचं अजून गहन डिस्कशन चालू आहे. आता मीनाक्षी काकू म्हणते, एवढी दूधखोळी वाटली का तेजस्विनी तुम्हाला? तुम्हीच बघा. आता तीच मुलगा बघेल, सगळं बघेल आणि असा बघेल की ज्यामुळे सत्ता तिच्याच हातात राहील. एव्हा ना तिने मुलं बघायला सुरुवात पण केली असेल. अहो पण तुम्ही नका काळजी करू. ती तुमचा मोलाचा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला नक्की बोलावणं पाठवेल. खरंच. आता हे मीनाक्षी काकू खरं तर टॉन्टमध्ये बोललेली असते. आता तितक्यातच दार वाजतं आणि नोकर आतमध्ये येतो आणि तो निरोप देतो, की "साहेब, सरकारने तुम्हाला बोलवलंय." आता मीनाक्षी काकू जे बोललेली असते ते खरं झाले. आता मीनाक्षी काकू हसते आणि म्हणते, "अहो जा, गुंडाळे बहाद्दर, बोलावणं आलंय तुम्हाला." मग आता काका सुद्धा तिथून लगेच निघून जातो. मग ही मीनाक्षी पुन्हा देवासमोर येते आणि म्हणते, "तेजस्विनी, तू कितीही प्रयत्न कर, पण सखी काही लग्न करणार नाही." आणि पुन्हा स्वतःशीच म्हणते, "आणि मी काय ते होऊन देणार नाही." तर इथे दुसरीकडे आता सखी तिच्या बाबांच्या फोटोशी बोलत असते आणि म्हणते, "बाबा, माझं लग्न व्हावं ही तुमची शेवटची इच्छा होती. अहो, पण तुम्हाला तर मला युनिफॉर्ममध्ये बघायचं होतं ना? मग ते का नाही लिहिलं विलमध्ये? आता बघितलं ना आई कशी बोलते माझ्याशी?" आता ही वैतागून सखी बाबांच्याच फोटोशी भांडत असते बरं. आता तितक्यात ही आपली चिमुकली कुल्फी आतमध्ये येते, सखी दी करत. ती म्हणते, "सांग ना या मीनाक्षी काकूला, मला फॅन्सी ड्रेसमध्ये परी व्हायचं नाहीये." आता तिच्या मागोमाग मीनाक्षी काकू देखील सखीच्या रूममध्ये आले. खरं तर मीनाक्षी काकूला आढावा घ्यायचा बरं का, की सखी नक्की काय विचार करते. पण आता उगाचच मीनाक्षी काकू म्हणते, "थांब कुल्फी, सखीदीला त्रास देऊ नको. हे बघ, आपण बघूया ना काय करता येते ते." पण हे बोलताना मीनाक्षी काकूची नजर सखीचा चेहरा वाचण्यामध्ये बिझी आहे बरं. सखी आपली कावरी-बावरी होऊन इकडे-तिकडे पाहत असते. मग आता मीनाक्षी काकू तिला म्हणते, "सखी, मला माहिती आहे खाली काय झालं ते. पण हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस हां. हे बघ, पुरोहित काकांनी जे सांगितलं ना, तू त्याचा विचार नको करूस. तू तुझ्या बाबांची जी इच्छा होती ना, तेच कर. म्हणजे त्यांना बरं वाटेल ना." आता मीनाक्षी काकू गपचूप सखीच्या डोक्यामध्ये स्वतःचे विचार जे आहेत, ते घुसवतीये. आता हे ऐकल्यावर सखी आणखीनच विचारात पडते. मग तितक्यातच आपली कुल्फी तिला विचारते, "सखीदी, तू लहानपणी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेसला काय व्हायचीस?" मग लगेच ही मीनाक्षी काकू म्हणते, आपली सखीदी फॅन्सी ड्रेसमध्ये काय व्हायची सांगू? थांब, मी दाखवते." असं म्हणून ती सखीचं कपाट उघडते आणि त्याच्यातून तिचा लहानपणीचा पोलिसचा युनिफॉर्म बाहेर काढते. मीनाक्षी काकू मनातच विचार करते. म्हणते, "सखी, तुझं पोलीस होण्याचं स्वप्न कसं मला हे घर तोडायला मदत करेल ना, बघच तू." आता इथे दुसरीकडे या आपल्या गौतम काकाची रूम दाखवले. गौतम काकांनी हातामध्ये या उर्मिलाने जी चांदीची भांडी चोरलेली असतात ना, ती धरलेली असतात. आता उर्मिला ताड-ताड करत त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या हातातली ती भांडी ठेवते आणि म्हणते, "गौतम, ठेव जनतेने स्वतःचाच विचार करायचा असतो. मग कोणाचीही सत्ता का असेना, असं तूच म्हणतोस ना? मी माझा विचार करायचा नाही का?" आता हा बिचारा गौतम काका लगेच म्हणतो, "सखी वेगळी आहे. ती तेजस्विनीसारखी नाहीये. तिला सत्ता नकोय. तिला ना प्रेम हवंय आपल्या माणसांचं." मग आता हा गौतम काका जरा इमोशनल होतो आणि म्हणतो, "बरं का कुंकू, मला काळजी वाटते सखीची. त्यांना तिच्या मनासारख्या मुलाशीच लग्न करता यावं आणि असा मुलगा तिला लवकरात लवकर मिळाला पाहिजे. लवकरात लवकर." आता हा गौतम काका इतका भावूक होऊन बोलत असतो, पण ही उर्मिला काकू मात्र वाकडी-तिकडी तोंड करत असते.
तर आता इथे मीनाक्षी काकूने तो पोलिसाचा ड्रेस बाहेर काढल्यावरती म्हणते, "कुल्फी, हे बघ." आता कुल्फी बघते, "वॉव! पोलीस." आणि ती लगेच धावत जाते. मग आता ही मीनाक्षी काकू जाणून-बुजून बरं का, सखीकडे पाहून या कुल्फीच्या डोक्यावरती ती पोलिसाची टोपी ठेवते आणि म्हणते, "पोलीस." सखी दीदीला दरवर्षी शाळेमध्ये फॅन्सी ड्रेसला पोलीसच व्हायचं असायचं. बरोबर ना सखी? आता सखी हसते आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणीत जाते. आता जुन्या आठवणीत तिला आठवतं, की तिने पोलिसचा युनिफॉर्म घातलेला असतो आणि तिच्या बाबांना दाखवून म्हणते, "बाबा, मला मोठेपणी पोलिसच व्हायचंय." आता बाबाही तिला जवळ घेत म्हणतात, "हो, माझी पण इच्छा आहे, की तू पोलिसच व्हावं. देशाची, गोरगरीब जनतेची सेवा करावी." "नक्की होणार ना पोलीस?" ती म्हणते, "हो बाबा." आता लगेच तिचे बाबा म्हणतात, नुसतं हो म्हणून नाही चालणार, प्रॉमिस करावं लागेल." आता हे सगळं त्या सखीला आठवत असतं आणि तिला खूप छान वाटत असतं. आता ते स्वप्नातले तिचे जे बाबा असतात, ते हिच्याकडे बघून म्हणतात, "सखी, आठवतंय ना, तुला तुझं प्रॉमिस पूर्ण करायचंय." आता ही सखीसुद्धा हो बाबा म्हणते. आता तितक्यातच मीनाक्षी काकू सखीला आवाज देते आणि म्हणते, "सखी, ठीक आहेस ना?" आता सखी एकदम भानावर येते. लब्बाड मीनाक्षी काकू लगेच म्हणते, "बाबांची आठवण आली ना?" आणि मग त्या युनिफॉर्मला हात लावून म्हणते, "पण आता याचा काय उपयोग? तू कुठे तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करू शकणार आहेस?" सखी लगेच विचारते, "म्हणजे मी?" मीनाक्षी काकू लगेच संधी साधून म्हणते, "अगं आता तुझं लग्न होणार आणि सरकार काय तुझं लग्न लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत. हे त्यांचं ऐकावंच लागेल. आता आई सांगते म्हटल्यावर तू तिचंच ऐकणार." काकू ना आणखीन मुद्दामून त्या पोलिसाची टोपी सखीच्या समोर धरते आणि म्हणते, "सखी, तुझ्या बाबांचं स्वप्न स्वप्नच राहणार. पण मला काय वाटतं माहिती सखी? तू ना बाबांचं स्वप्न विसरून जा आणि मग जाणून-बुजून बरं का, ती जी पोलिसाची टोपी आहे, ती सखीच्या समोर ठेवते." घाव बरोबर वरमी लागलाय. सखी ती टोपी उचलते आणि म्हणते, "नाही काकू, हे फक्त बाबांचं स्वप्न नव्हतं. हे माझंही स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करणार." मीनाक्षी काकू लगेच म्हणते, "अगं, पण तुझं लग्न हे सुद्धा त्यांचंच स्वप्न आहे ना?" त्यावरती सखी म्हणते, "अगं हो, पण मी पोलीस व्हावं हे सुद्धा त्यांचंच स्वप्न होतं." लगेच मीनाक्षी काकू म्हणते, "अगं, पण हे सरकारला कोण सांगणार? त्यांनी तर मुलं बघायलाही सुरुवात केली असेल." आता हे ऐकल्यावर सखीला धक्का बसतो. सखी म्हणते, "नाही, नाही, मी बोलेन ना. मी तिला आत्ताच जाऊन सांगते. मला लग्न करायचं नाहीये. मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय." मीनाक्षी काकूचं काम झालं बरं का. आता मीनाक्षी काकू हसते. लगेच ती टोपी उचलते आणि कुल्फीच्या डोक्यात घालते आणि म्हणते, "खुश?" कुल्फी आपली टुन उड्या मारत, "हां, खुश." असं म्हणून लगेच तिथून निघून जाते. कुल्फी गेल्यानंतर मीनाक्षी काकू स्वतःशीच म्हणते, "तेजस्विनी कामत सरकार, तू रचलेल्या प्रत्येक डावात मी अशीच मांजर होऊन आडवी जाणार. मनासारखं मी कधीच नाही होऊ देणार." तर आता इथे परशुराम काका लागलाय बरं सरकारच्या सेवेत. आता लगेचच फोन देत सरकारला म्हणतो, "सरकार, जीवन सुखी मॅट्रिमोनीचे सीईओ आहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय." आता ही सरकार फोन घेते आणि म्हणते, "देसाई, मी तुम्हाला ऑर्डर दिली होती. महिन्याभरात ज्यांना लग्न करायचंय अशी स्थळं शोधा. त्यांचं घर, घराणं, पत्रिका नाही जुळली तरी आय डोंट केअर." आता हिचं हे वाक्य ऐकून परशुराम काकाला जरा आश्चर्यच वाटतं. "बाकी पत्रिका मी जुळवेन." असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि म्हणते, "एकही कामाचा नाहीये." आता हा परशुराम काका लगेच तिची ओढतो आणि म्हणतो, "हो ना." लगेच ती म्हणते, "तूही स्वतःला बिनकामाचा समजतोस का?" परशुराम काका म्हणतो, "नाही." सरकार त्याचा अपमान करत म्हणते, "मग समजत जा." आता ती परशुराम काकाला म्हणते, "मग आता कामाला लागा. सगळ्या मुंबईतल्या मॅट्रिमोनीज पालथ्या घाला. कामत ग्रुप ऑफ कंपनीजच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे. ते दिमाखातच व्हायला हवं." इतक्यातच सखी आतमध्ये येते आणि म्हणते, "पण मला लग्नच करायचं नाहीये." मग हा परशुराम काका लगेच तिला म्हणतो, "सखी, तुझं बाहेर काही नाहीये ना? आय मीन तुला कोणी मुलगा आवडतोय का?" आता या परशुराम काकाने असं विचारल्यावरती सरकार एकदम बरसते आणि म्हणते, "परशुराम." का लगेच घाबरतो आणि म्हणतो, "सॉरी, मी जस्ट तिला." आता ही सखी ठामपणे म्हणते, "नाही काका, तसं काही नाहीये." ती म्हणते, "मला हे लग्न करायचं नाहीये, कारण त्याला फक्त एवढंच कारण आहे, की मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि बाबांचं स्वप्न होतं, की मी पोलीस व्हावं." ही सरकार एकदम वेड्यासारखी अशी जोरजोरात हसायला लागते, टाळ्या वाजवते आणि म्हणते, "परशुराम, कामत ग्रुप ऑफ कंपनीचा टर्नओव्हर काय रे?" आता हा काका मोठ्या दिमागात म्हणतो, 7,000 करोड. आता ही सरकार म्हणते, "ग्रेट."
आणि जे पोलीस माझ्या आजूबाजूला असतात, मी जेव्हा मीटिंग्सला जाते, इव्हेंट्सला जाते, तेव्हा माझं जे संरक्षण करतात, त्यांचा पगार काय असेल रे? असं कुश्चितपणे विचारते. आता सखीला बरोबर कळलंय बरं, आपली आई मुद्दामून करतेय ती. तेच ही सरकारपुढे म्हणते, "पोलिसांबद्दल ॲब्सोल्यूट रिस्पेक्ट आहे हां मला." पण आता ती पुढे काही बोलणार, तेवढ्यात सखी तिला थांबवत म्हणते, "सरकार, फक्त पैसाच म्हणजे सगळं काही असतं का?" मग सरकार लगेच जागची उठून तिला म्हणते, "हो, हाच महत्त्वाचा असतो. कारण तू जर लग्न केलं नाहीस ना, तर आपली कंपनी, हे घर, इथले नोकर-चाकर, इथले उभे असलेले सगळे, हे सगळे रस्त्यावर येतील. काय गं, तुला येतील दर महिन्याला पैसे, पण बाकीच्यांचं काय? त्यांना काय वाऱ्यावर सोडणार आहेस? इतकी स्वार्थी दिसत नाहीस." आणि मग थोडा पॉज घेऊन म्हणते, "तू." सखीसुद्धा काही कमी नाही बरं. सखीसुद्धा तिला ठामपणे म्हणते, "1 वर्ष आहे ना माझ्याकडे, वर्षभरात मी कधीही लग्न करू शकते. पण त्याआधी मला बाबांना दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचंय." तर ही सरकार चिडते आणि म्हणते, "या घरात फक्त माझा शब्द चालतो. त्यामुळे मी जे म्हणेन तेच तुला करावं लागेल." सखीसुद्धा चिडते आणि म्हणते, "मुलगी आहे मी तुझी. तुझ्या कंपनीतली एम्प्लॉयी नाहीये." लगेच आता हे सरकारसुद्धा आपला टोन बदलते आणि लगेच म्हणते, "म्हणूनच ऑर्डर देत नाहीये किंवा धमकी देत नाहीये. प्रेमाने सांगतेय. पण तू जर हट्ट करणार असशील ना, तर मलाही विसरावं लागेल, की तू माझी मुलगी आहेस." त्यावर आता ही सखीसुद्धा ठामपणे म्हणते, "मग आता माझंही ऐक. पहिले बाबांचं स्वप्न आणि मगच लग्न." ही सरकारही चिडते आणि म्हणते, "माझ्या विरोधात जायचं असेल, तर या घरात राहता येणार नाही तुला." पण आता ही सखी पण काही कमी नाही बरं. ती पण म्हणते, "ठीक आहे, तसं असेल, तर मला हे घर सोडावं लागेल." आता हे ऐकल्यावर सरकारला राग येतो. मग ती तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "बाबांचं स्वप्न जरी पूर्ण केलंस, तरी तो आता जिवंत नाहीये. पण तुझी आई जिवंत आहे. त्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण कर आणि लग्न कर. त्या जीवावर जगतेस ना, घर, पैसा, गाडी सगळं तसंच राहील. या घरात प्रत्येकाला मी सांगेन तसंच वागावं लागेल." नंतर ही सरकार आपला मोर्चा लगेच परशुराम काकाकडे वळवते आणि म्हणते, "तू अजून इथेच आहेस? कामाला लाग. किमान 25 मुलांचे फोटो हवेत मला." किती? 25. आता परशुराम सुद्धा होला हो करतो. आता ही सरकार पुढे म्हणते, "मी म्हणेन त्याच मुलाशी सखीचं लग्न होणार." आता ही बिचारी सखी पुन्हा रडायला लागते. मग परशुराम काका तिथून निघून जातो. आता ही सरकार सुद्धा जाता-जाता सखीकडे एकदम असा लूक देऊन जाते. आता या सखीने सुद्धा मनात काहीतरी ठाम ठरवलंय बरं का. तर आता इथे बाहेर या आपल्या कान्हाची नौटंकी सुरू आहे. तो बाहेर सिक्युरिटी गार्ड सोबत मस्त मैत्री करून त्यांना सरकारची ॲक्टिंग करून दाखवत असतो. इतकी छान सरकारची ॲक्टिंग करत असतो ना, की खरंच खूप हसायला येतं. आता हे सिक्युरिटी गार्ड सुद्धा खूप हसत असतात आणि म्हणतात, "तू आमच्या गावाकडचा आहेस ना? तुला बसू दिलं इथे." आता लगेच कान्हा म्हणतो, "बस काय मामा? अहो 5 कप चहा आणि 2 प्लेट भजी खाऊ घातली. त्याचं काय आहे की नाही?" ते सिक्युरिटी गार्ड सुद्धा हसत-हसत म्हणतात, "तू आमची नोकरी घालवणार बहुतेक." आता कान्हा पटकन बोलतो, "ती तर गेलीच पाहिजे." आता हे ऐकल्यावर दोघेही सिक्युरिटी गार्ड थोडेसे आश्चर्यचकित होतात. म्हणतात, "हां?" लगेच कान्हा म्हणतो, "अहो तुमची गेली तर मला मिळेल ना?" आता तितक्यात सरकारची गाडी येते आणि तो सिक्युरिटी गार्ड ओरडतो, "अरे सरकारची गाडी आली, गाडी आली." मग तो सिक्युरिटी गार्ड कान्हाला म्हणतो, "ए बाबा बाजूला बस, बाजूला बस." पण आता ह्या कान्हाच्या डोक्यामध्ये काहीतरी मस्त प्लॅन शिजतोय बरं. सरकारची गाडी आल्यावर कान्हा जाणून-बुजून समोर जातो आणि त्या गाडीला जाऊन धडकतो. याला गाडी धडकली तर ती सरकार जोरात हॉर्न वाजवते आणि हा कान्हा लगेच नाटकं सुरू करतो, "आई गं!" आता तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड धावत-धावत येतात. मग ही सरकार त्यांना विचारते, "हा अजून इथे काय करतोय? तुम्हाला जर काम जमत नसेल ना, तर तुम्ही सुद्धा निघा." आता हा कान्हा थोडासा लंगडत-लंगडतच सरकारकडे येतो आणि म्हणतो, "अहो मॅडम, तुम्ही त्यांच्यावर काय भडकताय? मला इथे नोकरी देतो म्हणून बोलवलं आणि ही काय पद्धत आहे अंगावर गाडी घालायची?" तो कान्हा पुढे लगेच आरडाओरड करत मग त्या सिक्युरिटी गार्डला विचारतो, "तुम्ही बघितलं ना कशी अंगावर गाडी घातली?" आणि मग उगाच ओरडत, "बघा रे बघा." आता ही सरकार अशा टिचक्या वाजवते आणि म्हणते, "माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचा नाही हां. नाही देत नोकरी. चल निघ." आता कान्हा किती स्मार्ट आहे हे सरकारला काही माहीत नाही. आता कान्हा तिला म्हणतो, "शहाणपणा अजून दाखवला नाहीये, पण आता दाखवणार." इथे सीसीटीव्ही दिसतोय का नाही तुम्हाला? त्यात हे सगळं आता कॅप्चर झालंय. मीडियावाल्यांना खाद्य लागतं हो. उद्या न्यूजपेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये सगळीकडे एकच बातमी येईल. तेजस्विनी कामत यांनी एका गरीब माणसाच्या अंगावर गाडी घातली, असं तो ओरडत असतो. असं वाटेल ते. पण आता काही पर्याय नाहीये. लगेच आता तेजस्विनी कामत म्हणते, दिसतोस तितका साधा नाहीयेस तू. त्यामुळे आता लगेच इथून निघायचं." तर काय आहे, मुद्दामून गाडीसमोर आलास हेही त्या सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झालंच असेल.
असं म्हणून ती तेजस्विनी हातात पैशाचं बंडल घेते आणि कान्हाच्या अंगावर उधळते आणि म्हणते, कालपेक्षा जास्त पैसे आहेत. आता हे घे आणि निघायचं. तेजस्विनी कामत अर्थात सरकार तिथून निघून जाते. मग कान्हा म्हणतो, यांना सरकार का म्हणतात ना, ते आत्ता कळलं मला. आणि मग त्या सिक्युरिटी गार्ड्सना म्हणतो, "आ वासून काय बघताय? नोटा उचलायला मदत करा मला. आणि एक जरी नोट खिशात घातली ना, तर माझं लक्ष आहे तुमच्याकडे. प्रामाणिकपणा पाहिजे." आणि मग सगळेजण मिळून पैसे गोळा करायला लागतात. आता हे पैसे गोळा करण्यात गुंग असतात, तितक्यातच सखी बाहेर येते. आता सखी येऊन त्या कान्हाच्या समोर उभी राहते. कान्हा मात्र पैसे गोळा करण्यात बिझी असतो. नोटांवर पडलेले तिचे पाय पाहून आता कान्हा म्हणतो, "अहो लक्ष्मी." म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं, की "अहो पायाखाली लक्ष्मी आहे." पण त्याचं लक्ष वरती जातं. आता उन्हामुळे सखीचा चेहरा काही त्याला दिसत नसतो. मग तो उठून उभा राहतो. आता उभा राहिल्यावरती त्याच्या लक्षात येतं, की ही सखी आहे. पुन्हा एकदा त्याच्या तोंडातून आपसुकच निघून जातं, "लक्ष्मी." आणि मग बराच वेळ कान्हा आणि सखी एकमेकांकडे पाहत राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सखी आणि कान्हा एकमेकांसोबत बोलत असतात आणि मग सखी कान्हाला विचारते, "आणि स्वप्नांचं काय? सगळी स्वप्न फक्त पैशाने पूर्ण होतात का?" त्यावरती कान्हा तिला उत्तर देत म्हणतो, "मला काही माहीत नाही." उत्तरं त्याच्याकडे असतात. साईबाबा. काय आहे ना, माझ्यासाठी आई आणि बाबा दोघेही साईबाबा. त्यामुळे मला जर कधी टेन्शन आलं ना, की मी डायरेक्ट तिथे जातो. तर दुसरीकडे त्यांनी दाखवलंय, की आता सखी साईबाबांच्या मंदिरात आलेली आहे. ती हातात फूल धरते आणि बाबांना कौल लावत विचारते, "बाबा, मी माझ्या स्वप्नांसाठी घर सोडू की नको?" या कौलचं उत्तर आपल्याला उद्याच्याच भागात मिळेल. तर आता इथे दुसरीकडे ही जी सरकार आहे, तिने त्या खोलीमध्ये ज्या व्यक्तीला कोंडून ठेवलेलं असतं, त्या व्यक्तीकडे ही सरकार आलेली आहे आणि तिचा गळा धरून ती रागारागातच त्या व्यक्तीला म्हणत असते, तिला तिची स्वप्न पूर्ण करायचेत. पण मला ओळखलं नाहीये तिने अजून, असं म्हणून ती त्या व्यक्तीचा गळा दाबत असते. तर इथे दुसरीकडे आता जिथे सखीने कौल लावलाय, तिथे ती बाबांना विचारत असते, "मी माझ्या बाबांच्या विलनुसार लग्न करू हे मला कळत नाहीये." साईबाबांना पुन्हा-पुन्हा विचारत असते, "मला उत्तर हवंय." तर इथे दुसरीकडे आता ही जी सरकार आहे, ती त्या व्यक्तीचा गळा धरून तिला सांगत असते, एकदा का तिचं लग्न झालं, की कर म्हणावं तुझी दळभद्री स्वप्न पूर्ण. तर इथे दुसरीकडे ही सखी जिने बाबांना कौल लावलाय, ती जोरजोरात मंदिराची घंटा वाजवत असते आणि बाबांकडे उत्तर मागत असते. आणि कौल बरोबर घर सोडून जाण्याच्या बाजूने पडतो आणि सखी बॅग घेऊन निघताना दाखवली. तर इकडे ही जी सरकार आहे ती रागाने पार वेडीपिशी झाली आणि ती हातात कसली तरी प्लेट घेते आणि सणकन ती फोडते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.